नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे, आयुष्य सुंदर आहे, खूप हसत राहा. तर मी आता चाललोय माझ्या भावाकडे. भरपूर दिवस झाले भावाला भेटलो नाही, त्यामुळं आज असा विचार केला, आज रविवार आहे, सुट्टी आहे, त्यामुळं आज भावाला भेटून येतो. आणि गरमीचे दिवस आहेत, मुंबई म्हटलं की गरमी भरपूर, त्यामुळं बाहेर फिरायला नाही भेटणार. त्यामुळं सगळ्यांना परत ओळखीचे तिथे आणखी काही लोक आहेत, तेव्हा सगळ्यांना भेटून येऊया आपण. आत्ता सकाळची 10 वाजलेत आणि एवढं ऊन आहे ना, बापरे, उन्हातून बाहेर जायची इच्छा होईना झाली. भरपूर कडक ऊन. बापरे, स्टेशनवर आलो मी पण घामाने भरलो, एवढी गरमी चालू आहे ना, भरपूर हालत खराब झाली. ट्रेन लवकर येते की नाही काय माहिती. बघा किती ट्रेनला गर्दी पण खूप आहे. कितने काय बेल एक दे दो. तर ट्रेन यायला अजून भरपूर टाईम आहे, तोपर्यंत भेळ घेतले मी टाईमपाससाठी. तर मी आलो होतो भावाकडे आणि माझं जे काम होतं ते मी काम अर्जंट पटवलं आहे आणि निघालो आहे आता मी आंबिवली स्टेशनला आहे आणि माझं काम संपूर्ण झाल्यानंतर निघालो. पण एवढी गरमी ना, लाईट पण गेली होती इकडं, आज भरपूर प्रॉब्लेम झालेत आम्हाला. बापरे, एवढी गरमी, भरपूर गरमी आहे आणि गरमीतनं आलो आहे मी. आणि ट्रेन लेट आहेत, तिकडच्या लाईनच्या ट्रेन येत आहेत, त्या लाईनच्या ट्रेन चालू आहेत, इकडं आमच्याकडे ट्रेन लेट आहेत. मला आता घरी जायचं आहे लवकर आणि ट्रेन नाही. तर भावाला भेटून आलो मी आणि मला तिकडे काही शूटिंग करता आली नाही. पण आता मी पोचले माझ्या कंपनीत आणि मला आता काहीतरी जेवणाची सुविधा करायला लागणार आहे. तर मी सकाळच्या नाश्त्यासाठी टोस्ट आणलेत आणि काकडे आता खायला आणले गरमीतून, आणि सोयाबीन आणले बनवण्यासाठी, किंवा सकाळी मी ते भिजवून खातो. आणि हे आहेत बटाटे, जे आता मला काही ना काही मला बनवावं लागणार आहे. मिरच्या संपल्या होत्या, मिरच्या घेऊन आलो आहे. तर आता मी कंटाळून खूप आलो आहे आणि आता मला जेवण बनवायचं आहे. आणि आपण आता आपला आजचा व्हिडिओ एवढाच ब्लॉग आहे आपला, आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा. केव्हा तरी टाईम भेटेल तेव्हा आपण ब्लॉग नक्की बनवूया, चांगला मस्त बाहेर फिरायला कुठेतरी जाऊन बनवूया. तोपर्यंत बाय.